शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला, शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू. शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरच लागेल, आम्ही सुद्धा त्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहतोय, तानाजी सावंत यांचं वक्तव्य. आम्हाला अपात्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाईंचं विधान. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार 10 जानेवारीला शिंदे गटातले आमदार अपात्र होतील, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा दावा. राजापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, आपण फील्डवरती जात काम करणारे मुख्यमंत्री, घरात बसून उंटावरनं शेळ्या हाकत नाही, शिंदेंचा हल्लाबोल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बारसू रिफायनरी विरोधकांची भेट, हा प्रकल्प रद्द करण्याचा रिफायनरी विरोधकांचा पुनरुच्चार. रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी विरोधक आणि समर्थकांची भेट घेतली, रिफायनरी कोकणात नकोच, विरोधक आपल्या मागणीवर ठाम. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर अंगणवाडी सेविकांनी टाहो फोडला, मुख्यमंत्री तपोवनात पाहणी करतानाच अंगणवाडी सेविकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अंगणवाडी सेविकांच्या व्यथा जाणून घेतल्यात, त्याविषयी मार्ग काढण्याचं काम सुरू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. धाराशिव आणि परभणीसह मराठवाड्यामधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभा रद्द, मात्र हिंगोलीतील सभा होणार, मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांची माहिती. 54 लाख नोंदी सापडल्याचं सांगून मनोज जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करतात, बबनराव तायवाडेंची टीका. 54 लाखांपैकी 99.5% लोकांना आधीच कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलाय, तायवाडेंचा दावा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर, बावनकुळे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आणि आरती सुद्धा करणार. 14 जानेवारीपासून भाजपचे मेळावे होणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. सर्वच पक्षांची मतं मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याची बावनकुळेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, आज आणि उद्या कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचे मेळावे. तलाठी भरती संदर्भात या आठवड्यात मेरिट लिस्ट लागणार, भरती प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता नाही, तर वाढीव गुण हा मूल्यांकनाचाच एक भाग आहे, महसूल खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये काही विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण पडल्याचा प्रकार समोर, त्यामुळे परीक्षा किती पारदर्शक झाल्यात हे दिसून येतं, माजी खासदार राजू शेट्टींचा राज्य सरकारला टोला. तलाठी भरती परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळानंतर परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, तर परीक्षा रद्द करणं हा काही पर्याय नाही, नागपूरच्या विद्यार्थ्यांचं मत. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी महसूल खात्याकडनं स्पष्ट. तलाठी भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नाव न घेता रोहित पवारांवरती टीका. उद्धव ठाकरेंनी दक्षिण मुंबईची जागा काँग्रेसला दिली, काही दिवसातच ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, नितेश राणेंची ठाकरे गटावर टीका. महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलेलं नाही, तर सर्व 48 जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा. आपल्याला मतदारसंघाची चिंता नाही, आपण कोणत्याही मतदारसंघात लढू शकतो, आंबेडकरांचं विधान. राम मंदिर सोहळ्याच्या आमंत्रणाची आपण वाट पाहतोय, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. 22 तारखेला दिवाळी साजरी करण्याचं मोदींचं आवाहन आहे, तर दिवाळी साजरी करण्यासाठी गरिबांना 1000 रुपये द्यावेत, आंबेडकरांची मागणी. राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी काय केलं हे संपूर्ण भारताला माहिती, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. तर शिवसैनिकांमुळेच राम मंदिराचा रस्ता मोकळा झाला, सावंतांचा दावा. भाजपच्या उमेदवाराविरोधात जास्तीत जास्त उमेदवार उभं करणार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. तर राम मंदिराच्या मुद्द्यावरती निवडणुका होतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही, चव्हाणांचा भाजपला टोला. हिम्मत असेल तर आपल्यावरती कारवाई करा, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान. अजित पवारांना जातीयवाद येत असेल तर तात्काळ आपल्यावरती कारवाई करावी, आव्हाडांचा इशारा. भाजप आमदार नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळ यांच्या पत्नीची सांत्वनपर भेट, मोहोळ कुटुंबीय नेहमीच हिंदूंच्या पाठीशी उभं राहिल्याचं वक्तव्य केलं होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातल्या स्मारकाच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आढावा. ही स्मारकं त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्याला न्याय देणारं असेल, अजित पवारांचं विधान. आपण 4 वेळेला निवडून आलोय, पण आपल्याला काही मंत्रीपद मिळालं नाही, पण संजय बनसोडे पहिल्याच वेळेला आमदार झाले आणि मंत्री सुद्धा झाले, आमदार विक्रम काळेंचं वक्तव्य.
राजकारणात एका रात्रीत बदल घडतात. कृपाल तुमानेंचं सूचक विधान. आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळायला हव्यात. राष्ट्रवादीला कमी जागांवरती समाधान मानावं लागेल. तुमानेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री किती तास काम करतायत हे सुप्रिया सुळेंनी आधी पाहावं. आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंकडनं सगळं काही वडिलांकडनं मिळालं, पण एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मेहनतीतनं सगळं काही घडवलंय. संजय गायकवाड यांची टीका. जे शिवसैनिक म्हणून मिरवतायत की त्यांना विचारा तुमचा पक्ष कुठे आहे. शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटाला टोला. आम्हाला आता परत जाण्याची हौसच नाही. परत जाण्यासाठी आम्ही शिवसेना सोडलेली नाही. संजय गायकवाड यांचं वक्तव्य. अजित पवार आता सिनियर सिटीजन. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. तर शांत बसून सहन करणं याला जास्त ताकद लागते. सुप्रिया सुळेंची टीका. लोकसभेला केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं नाही तर अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवारांची माफी मागतील. माजी मंत्री राजेश टोपेंचा दावा. परमिट रूम आणि बिअर बाहेरच्या बाहेर आरोग्य तरुणाईचं वैभव महाराष्ट्राचं असे बोर्ड लावावेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आरोग्य खात्याला निर्देश. महायुतीमध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची जागा कुणाला सुटणार याचा तिढा कायम. पण कितीही मागण्या आणि चर्चा झाल्या तरी आपल्यालाच उमेदवारी मिळेल. खासदार भावना गवळींना विश्वास. मनोज जरांगे सध्या बीडच्या दौऱ्यावरती. गेवराईमधल्या बंगाली पिंपळा गावात जरांगेंचं मोठं स्वागत. मराठा समाजाकडनं करण्यात आलेल्या गावबंदीवरती अशोक चव्हाणांची टीका. भाजपचे लोक जात असताना गावबंदी नसते, केवळ काँग्रेस नेत्यांनाच गावबंदी का. अशोक चव्हाणांचा प्रश्न. परभणीमध्ये 13 जानेवारीला अजित पवारांचा युवा संकल्प मेळावा संपन्न होणार. मंत्री संजय बनसोडेंची माहिती. तर मनोज जरांगेंनी जरा संयमानं घ्यावं. बनसोडेंचा सल्ला. 12 जानेवारीला होणाऱ्या युवा महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. देशभरातल्या 8,000 विद्यार्थी हे नाशिकमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती आज नागपूर खंडपीठात सुनावणीची शक्यता. सुनील केदार यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. खारघर दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात. दुर्घटनेला 10 महिने लोटूनही राज्य सरकारकडनं भाष्य नाही. खारघरमधल्या कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे 14 जणांचा मृत्यू. तुळजाभवानी देवीला कोल्हापूरच्या भक्ताकडनं सोन्याचा हार अर्पण. हार देणाऱ्या अनुराधा पत्की यांचा तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीनं सत्कार. महाबळेश्वरमध्ये धुक्याची दाट चादर. महाबळेश्वर परिसरात 1 तास तुरळक पाऊस. पाऊस कमी झाल्यावरती धुक्याचं साम्राज्य. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी. पिकांना फटका बसेल या शक्यतेनं शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचं पीक धोक्यात. पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची बरसात. अवकाळी पावसामुळे आंबा काजू उत्पादक शेतकरी अडचणीत. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काही तालुक्यात पावसाच्या सरी. चिपळूण आणि संगमेश्वर भागात पावसामुळे काही गावातला विद्युत पुरवठा खंडित. पालघर जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. कुडूस सफाळे आणि मनोर भागात अवकाळी पाऊस. राज्यामध्ये 61 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 70 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 882. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा. सोमवारी मुंबईचा हवा निर्देशांक 98च्या वर. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आणखी वेग येणार. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील 100% भूसंपादन पूर्ण. महायुतीचं सरकार आल्यापासून सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात. अशोक चव्हाणांचा सरकारवरती आरोप. ते 1 रुपयात पीक विमा, पण शेतकऱ्याला विमा काही मिळत नाही. चव्हाणांची टीका. मुंबई महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती वरिष्ठांकडून अत्याचार केल्याचं पत्र व्हायरल. संबंधित प्रकरणाची चौकशी करत हे पत्र खोटं असल्याचं मुंबई पोलिसांकडून जाहीर. कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. तर पुढचे 2 दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता. संभाजीनगर शहरातील दुकानदारांनी आपल्या दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्यात, अन्यथा दुकानं सील करू. महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची तंबी. कोस्टल रोड 10 फेब्रुवारीनंतर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची माहिती.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यावर शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. जितेंद्र आव्हाड आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्यासमोरच दोन गट आमने सामने. अल्पवयीन मुलींवरती अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यात आरोपींना 4 वेळेला जन्मठेपेची शिक्षा. सांगलीच्या कुरळप इथल्या आश्रमशाळेतला प्रकार. पीडितांना 6 वर्षांनी न्यायाचा प्रकाश दिसला. कुरळप आश्रमशाळेतल्या घटनेसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.